शाळेत 9वीला असताना लहान वयातच भगवान शिव, हनुमान, पंचमुखी नागदेव आणि माता सप्तशृंगी यांचा साक्षात्कार झाला। आज आपण जाणार आहोत हुंबापाडा येथील अवळेगड येथे शिवशक्तीपीठ स्वयंभू सप्तशृंगी माता मंदिरात। सुरगाणा येथून पुढे जाताना साधारणतः अर्धा ते 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला शाळेच्या समोर एक करंजाळी माळुंगाकडे जाणारा रस्ता दिसेल। त्या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचे आहे। 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला गुजरात महाराष्ट्र बॉर्डर लागेल। त्यानंतर 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला माळुंगा चेकिंग नाका लागेल। माळुंगा चेकिंग नाक्यापासून उजवीकडे वळाल्यानंतर आपल्याला माळुंगा गावाची पाटी लावलेली दिसेल। आपल्याला त्याच दिशेने 2 ते 3 किलोमीटर पुढे जायचे आहे। पुढे पोहोचल्यानंतर आपल्याला बरडा नाका लागेल। तिथून आपल्याला डावीकडे वळायचे आहे। तिथून 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला आदिशक्ती मंदिर नावाची पाटी दिसून येईल। तिथून डावीकडे कच्चा रस्ता लागेल। त्या रस्त्याने 100 मीटर पुढे गेल्यावर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तिथेच आपल्याला समोर शिवशक्तीपीठ स्वयंभू सप्तशृंगी माता मंदिर दिसेल। इथे एक दुकान देखील आहे। इथे भक्तांसाठी पूजेचं साहित्य म्हणजेच नारळ, अगरबत्ती, तेल, लिंबू व स्वामीजींच्या फोटोची माळ, तसेच भक्तांच्या सोयीसाठी चहा, पाण्याची बॉटल तसेच लहान मुलांसाठी खाण्याचे पदार्थ इथे मिळतील। हे स्वरूपानंद महाराज यांचं आसन आहे। इथं बसूनच ते समस्यांचं मार्गदर्शन करतात व भाविकांचं दुःख दूर करतात।
मंदिराच्या आवारात गेल्यानंतर आपल्याला साती आसरा, नवदुर्गा, मरीमाता, मोठा देव यांचं स्थान पाहायला मिळेल. तसेच तिथे स्वयंभू शिवलिंग आहे. यांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यावर पंचमुखी नागेश्वर जागृत देवस्थान आहे. त्या ठिकाणी 12 फेऱ्या मारून तिथेच धाग्याला 12 गाठी मारून आपली इच्छा व्यक्त केल्यास ती इच्छा पूर्ण होते अशी मान्यता तिथल्या भाविकांची व स्वरूपानंद महाराज यांची आहे. तर येथील स्वरूपानंद महाराज हे दर मंगळवारी भाविकांच्या समस्यांचे मार्गदर्शन करतात. तर इथे आलेल्या काही भाविकांचे अनुभव आपण पाहू. भगवान शिवरुद्र, हनुमान, पंचमुखी नागदेव व माता आदिशक्ती यांच्यापासून वपू संत स्वामी आदिशक्ती स्वरूपी स्वरूपानंद महाराज यांना प्राप्त झालेल्या दिव्य वरदानाद्वारे विश्वशांती, आत्मउन्नती व व्यसनमुक्ती तसेच शारीरिक, कौटुंबिक व सांसारिक व दुःखी पीडित व्यक्तींनी आपल्या समस्याचे मार्गदर्शन करण्यासाठी अवश्य भेट द्या. तसेच ग्रहदोष, नक्षत्रदोष, कुंडली दोष, वास्तुदोष इतर सर्व समस्यांचे मार्गदर्शन व खात्रीशीर उपाय
व उपाय केले जातील। तसेच भाविक भक्तांनी येताना सामग्री नारळ, अगरबत्ती, फूल, लिंबू आणि तेल हे जागेवर उपलब्ध करून दिले जाईल। तसेच भाविक भक्तांनी येताना मोबाईल नंबर 9714222435 या नंबरवर संपर्क साधून नंतरच दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती। शिवशक्तीपीठ स्वयंभू सप्तशृंगी माता देवस्थान, आवळेगड, हुंबापाडा, मठाधिपती। धन्यवाद। जय माता दी। माझं नाव निलेश भगवान आहेर। मी कळवण तालुका निवाणा गावातून आलेलो आहे। स्वयंभू शिवशक्तीपीठ आवळेगड, गुजरात। इथे स्वयंभू ज्योतिर्लिंग उत्पन्न झालेले आहे। इथे सगळ्या समस्यांचं निवारण होतं। त्यानंतर इथे भूतबाधा, करणी कपाटी, कोणावर काही जादूटोणा, अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर इथं मार्गदर्शन आणि मुक्तता केली जाते। शिवाय इथं या जाळीला धागा बांधणे, 11 प्रदक्षिणा करणे, ते केल्यानंतर सगळ्या मनोकामना मनातल्या पूर्ण होतात। संत स्वामी स्वरूपानंद महाराज इथले मठाधिपती हे सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करतात। सर्वांना जय माता दी। परमपूज्य संत स्वामी आदिशक्ती स्वरूपानंद महाराज शिवशक्तीपीठ स्वयंभू सप्तशृंगी माता देवस्थान, हुंबापाडा, आवळेगड, तालुका वा, जिल्हा डांग, गुजरात। आम्ही महाराजांकडे बरेच 1 वर्षापासून येतो आहे इथे। तर महाराजांकडे आल्यानंतर मानसिक झालं, आर्थिक झालं किंवा आत्मिक समाधान झालं, या अशा बऱ्याचशा समस्या इथे महाराज स्वतः सोडवतात। महाराज प्रत्येकाला वेळ देतात। त्याच्यानंतर इथे पूर्ण महाराष्ट्रातून, गुजरातून इथे बरेच इथे आपल्याकडे भक्तगण येत आहेत महाराजांकडे। प्रत्येकाच्या समस्या आहेत। कोणाची शांती आहे, कोणाचा ग्रहदोष आहे, कोणाची वास्तुशांती आहे, कोणाकडे पैसे आहेत पण त्यांना शांती नाही आहे, असे प्रत्येकाचे बरेच प्रॉब्लेम आहेत। कोणाला मुलबाळ होत नाही पण मुलबाळ आहेत पण त्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहेत, कोणाला शरीराचा प्रॉब्लेम आहे, असे बरेच प्रॉब्लेम आहेत। इथे आल्यानंतर मी आता बऱ्याचदा बघतो 1 वर्षापासून की इथे बरेच प्रकारचे पेशंट आहेत इथं आपल्याकडे। इथं प्रत्येकाचा समस्येचं निराकरण झालेलं आहे। कोणाला पहिल्या फेरीमध्ये प्रभाव पडलेला आहे, कोणाला दुसऱ्या फेरीमध्ये, आणि काही नाही आल्यानंतर इथं बऱ्याच इथं प्रचिती दिसते आपल्याला महाराजांची। नाही तर महाराजांचा असा मी अनुभव घेतला, इथं महाराज प्रत्येकाला इथं बऱ्यापैकी वेळ देत आहेत। इथं आपण बऱ्याच ठिकाणी होतो इथं महाराज आपल्याला वेळ देत नाहीत, इथं महाराज प्रत्येकाला इथं वेळ देतात। प्रत्येकाची समस्या निराकरण इथं होत आहे। आता इथे मी आल्यानंतर माझं स्वतःचा तुम्हाला मी अनुभव सांगतो। इथे मी महाराजांचं इथे नाव ऐकलेलं होतं की ते आवळेगडाला, हुंबापाड्याला इथे महाराज असं स्वरूपानंद महाराज आहेत, ते प्रत्येक समस्येचं निराकरण करतात। मी आणि माझी फॅमिली ते आम्ही बऱ्याच जाते, आमची इथे हे 1 वर्षापासून आम्ही इथे येत आहोत। आमच्या समस्याचं इथे बऱ्यापैकी निराकरण झालेलं आहे आणि जो आम्हाला इथं प्रचिती आलेली आहे तिथे एकदम अद्भुत प्रचिती आलेली आहे। त्याच्यानंतर माझी अशी सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर तुमच्या काही घरातल्या समस्या असतील, तुमच्या मित्र परिवारांच्या काही तुमच्या समस्या असतील, तुम्ही कुठली प्रकारची समस्या असो, तुमची घरातली असो, मानसिक असो, आर्थिक असो, किंवा तुमच्या काही व्यापाराविषयी असो, ते तुमच्या घरामध्ये सर्व काही आहे पण तुम्हाला तिथे शांती भेटत नाही, त्यासाठी तुम्ही इथे एकदा अवश्य या। हुंबापाडा, आवळेगड, तालुका व, जिल्हा डांग, गुजरातला या तुम्ही। इथे एकदा तुम्ही महाराजांकडे या, त्यांना तुमचं काही समस्या असेल तुम्ही त्यांच्याकडे ती समस्या मांडा, त्याचं निराकरण महाराज 100% करतीलच। जय माता दी। મારું નામ દીક્ષિત છે। હું ચીખલી તાલુકામાંથી આવું છું। આહવા ડાંગમાં એક નાનકડું ગામ છે હુંબાપાડા, જ્યાં શંકર પાર્વતીનું મંદિર આવેલું છે, જે સ્વયં પ્રગટ થયેલા છે। અહીંયા ઘણા બધા ભક્તો આવે છે અને ભક્તોનું કામ થાય છે ને મારું પણ કામ થયું છે, તો તમે પણ બધા આવો। माझे नाव सीताराम तुकाराम खांडवी, रोकडपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र। महाराजांचं नाव आदिशक्ती स्वरूपानंद महाराज, हुंबापाडा, आवळेगड। हे त्यांना 10 वर्षापासून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती प्रसन्न झालेले आहे। तेव्हा ते 10 वर्षापासून लोकांसाठी त्यांचं चांगलं काम करतात लोकांसाठी। आणि संत सण, नवरात्र असे अनेक कार्यक्रम पण कायमस्वरूपी इथं होत राहतात आणि भरपूर संख्येने लोकांचा समुदाय इथं येत असतो कार्यक्रमासाठी।
तरी कार्यक्रमाला तुम्ही पण येत जा. तुमचे काही समस्या असेल तर ते पण इथं निवारण होईल. धन्यवाद. जय माता. माझे नाव महादेव यशवंत धूम, गाव निंबारपाडा आणि तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक. इथं मी येण्याचं असं का मला सुद्धा बोलतासुद्धा येत नाही आणि चालता पण येत नाही. पण मी इथं आल्यापासून मला साधा 5 समस्यामध्ये 5 आरत्यामध्ये सगळं गुण पडून गेलं आणि स्वयंभू स्वरूपानंद महाराज यांनी मला असं चांगल्या पद्धतीने असं त्यांनी काय तो दिलं, मार्गदर्शन दिलं आणि मी आता सध्या चांगला आहे.